कृषी घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे। आता दुसरी चौकशी सुरू आहे, त्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली जाईल असं अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। धनंजय मुंडेंना कोणत्याही प्रकारची क्लीन चिट नाही। कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचारावरती अंजली दमानिया यांनी मात्र हे विधान केलंय। खालचं कोर्ट वरचं कोर्ट त्याच्यावरचं कोर्ट हे एवढ्यासाठी असतं की आपल्याला जर कुठली ऑर्डर कुठेतरी जर बरोबर वाटली नसेल तर त्याच्या वरच्या कोर्टात अपील करण्याचा अधिकार हा आपल्याला लोकशाहीत दिला जातो आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की याला आता चॅलेंज करण्याची गरज आहे। धनंजय मुंडे कुठच्याही अँगलने क्लीन नाहीत हे माझं स्पष्ट मत होतं आहे आणि राहील आणि यासाठी जो पूर्ण प्रयत्न आहे तो मी करणार आहे। कायद्याच्या आता सुप्रीम कोर्टात योग्य तो निर्णय होईल अशी मी अपेक्षा करते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, अजित पवारांचे एक मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीमध्ये आलेले असताना दुसरे मंत्री ज्यांना मंत्रिपद सोडावं लागलेलं होतं धनंजय मुंडे यांचे कमबॅक होण्याचे संकेत स्वतः अजित पवार देतात का? वास्तविकतेत अजित पवारांचं विधान हे फक्त एक आशावाद निर्माण करणार आहे जे मुंडे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये। तात्काळ धनंजय मुंडेंचं पुनर्वसन होईल का याविषयी शंका आहे, कारण की प्रामुख्याने कृषी मंत्रालयाच्या विषयावरनं धनंजय मुंडे यांच्यावर भलेही भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, ताशोरे ओढले गेले आणि त्यानंतर आता कोर्टाने एका प्रकरणामध्ये त्यांना तुर्तास तरी दिलासा दिलेला आहे। पण प्रश्न उपस्थित राहतोय तो वाल्मिक कराड आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा आणि धनंजय मुंडे यांनी त्यांना पाठीशी घातलं म्हणून जो आरोप केला जातोय, या संपूर्ण प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही या त्या प्रकरणामध्ये देशमुख यांचा जो मृत्यू झालाय त्याच्यानंतरनं जे सगळे काही तपास यंत्रणा तिथे कार्यरत झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा दबाव राहू नये आणि धनंजय मुंडे हे जर मंत्रिपदावर कोणतेही राहिले, म्हणजे भलेही ते बीडचे पालकमंत्री नाहीत राहिले पण इतर मंत्री पदावर राहिले तरी सुद्धा त्यांचा एक अप्रत्यक्षरित्या दबाव हा राहू शकतो। यामुळेच धनंजय मुंडे यांना पायउतार व्हावा लागला आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्या कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केला आणि चार्जशीटमध्ये फोटो समोर आले गेले त्या प्रकरणानंतर स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात थेट आदेश देऊन धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची वेळ आली। आता जर पाहिलं तर अजित पवार हे त्यांच्या मुंडे समर्थक असणारे आणि त्यांच्या वर अन्याय झाला असं वाटतं अशा लोकांना एक सकारात्मक संकेत देत आहेत की जर भविष्यामध्ये मुंडेंना क्लीन चिट दिली तर त्यांना संधी असू शकते। तुर्तास माणिकराव कोकाटेंच्या विषयांच्या संदर्भात जर बोलायचं तर कोकाटेंना मंत्रिपदावरनं काढू नये असा एक मतप्रवाह अजित पवारांचाच आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटेंना थेट राजीनामा घेण्यापेक्षा त्यांना कृषी खात्यावरनं हकलपट्टी केली जाईल आणि तत्सम इतर कोणतरी कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाईल असा एक अंदाज वर्तवला जातोय। या संदर्भातल्या घडामोडी पुढील आठवड्यामध्ये होताना दिसतील। स्वतः अजित पवारांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय। धनंजय मुंडेंच्या बाबतीत जर बोलायचं तर तुर्तास धनंजय मुंडे यांना फक्त एक चांगला आशावाद मिळेल असंच संकेत आहेत। धनंजय मुंडे यांना तात्काळ लगेच कृषी मंत्रीपद काही करतील असं तुर्तास तरी वाटत नाही या आणि जी काही राष्ट्रवादीमधल्या अनेक नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया आहेत की धनंजय मुंडेंना इतर काही विषयांमध्ये जोपर्यंत क्लीन चिट होत नाही तोपर्यंत सुद्धा त्यांचा कमबॅक होणं तुर्तास शक्य नाहीये। निश्चित, आणि ही सकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर अंजली दमानिया यांसारख्या सामाजिक सेविकांनी सुद्धा नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे, विरोध दर्शवण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सागर संपूर्ण माहिती करता।